नमस्कार मंडळी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जर तुम्ही इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण इथे तुम्हाला मिळतील असे संदेश जे थेट मनाला स्पर्श करतात. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही गोष्ट कदाचित तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त गोष्ट नाही, ती अनेकांच्या आयुष्याचं वास्तव आहे. ही गोष्ट आहे एका मुलाची, जो बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. लहानपणापासून त्याने मोठी स्वप्न पाहिली होती. चांगलं शिक्षण घ्यायचं, मोठं व्हायचं, आईबाबांना सुख द्यायचं. पण आयुष्याने अचानक वळण घेतलं. घरात परिस्थिती बिघडली, वडिलांची तब्येत सतत खराब राहू लागली, आई ही वारंवार आजारी पडू लागली. घरात औषधांचा खर्च, हॉस्पिटलची धावपळ, आणि हे सगळं अचानक त्या मुलाच्या खांद्यावर आलं. जो अजून स्वतःच उभा राहिला नव्हता, तो घराचा आधार बनला. त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं, पुस्तकं एका कोपऱ्यात पडली आणि त्याच्या हातात जबाबदाऱ्या आल्या. रोज सकाळी तो कामाला जायचा, दिवसभर कष्ट करायचा आणि रात्री थकून घरी यायचा. पण त्याच्या मनात एकच विचार असायचा, माझ्या आईबाबांना काही कमी पडू नये. तो स्वतःसाठी काहीच मागत नव्हता, ना नवीन कपडे, ना आराम, ना स्वतःची स्वप्न. फक्त एकच ध्यास, घर चाललं पाहिजे, आईबाबा सुखात राहिले पाहिजेत. कधी कधी तो रस्त्यावर चालताना अचानक थांबायचा, डोळ्यात पाणी यायचं, पण लगेच स्वतःला सावरायचा, कारण त्याला माहिती होतं, मी जर तुटलो तर सगळं तुटेल. त्याचे मित्र पुढे जात होते, कोणी नोकरीला लागले, कोणी परदेशात गेले, आणि तो अजूनही तिथेच होता, संघर्ष करत. कधी कधी त्याला वाटायचं, देवा, माझ्याच वाट्याला का? रात्री तो छताकडे बघत पडून राहायचा. झोप येत नसायची, मनात भीती, चिंता आणि हजारो प्रश्न. आईचा खोकला ऐकून तो दचकायचा, वडिलांचा श्वास जड झाला की तो घाबरायचा, आणि त्या शांत रात्री तो देवाला हाक मारायचा, स्वामी समर्थ, आता काहीतरी करा. पण दिवस जात होते, उत्तर काही मिळत नव्हतं. संघर्ष मात्र वाढत होता. एक दिवस तो पूर्णपणे खचला. कामावरून परत येताना तो रस्त्याच्या कडेला बसला आणि पहिल्यांदाच मनमोकळं रडला. त्या क्षणी त्याला वाटलं, बस, आता माझ्याकडून नाही होणार. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं. त्याला एक स्वप्न पडलं, एक शांत प्रकाश, एक दिव्य उपस्थिती आणि एक आवाज, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तो आवाज होता स्वामी समर्थ यांचा. तू खूप सहन केलंस, तुझं प्रत्येक दुःख मला माहीत आहे. ज्या गोष्टी तू गमावल्या त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे, फक्त अजून थोडा धीर धर. तो जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक वेगळीच शांतता होती. त्या दिवसापासून त्याने हार मानली नाही. तो पुन्हा उभा राहिला, जास्त ताकदीने. हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. वडिलांची तब्येत सुधारली, आईच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. त्याला एक चांगली नोकरी मिळाली, घरात आनंद परत आला. आणि एक दिवस तो अक्कलकोटला गेला. समोर स्वामी समर्थ यांची मूर्ती होती. तो शांतपणे उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच म्हणाला, धन्यवाद, मला हार मानू दिली नाही. ही गोष्ट फक्त त्याची नाही, कदाचित ही तुमची आहे. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कारण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुम्ही मागे बघाल आणि म्हणाल, मागितलं त्यापेक्षा जास्त मिळालं. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांशी शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.